दर्यापूर शहरामध्ये मागील गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत। त्यातच शहरातील आठवडे बाजार भागामध्ये दररोज अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यामुळे तरुण युवक व्यसनाधीन होत जात आहे। त्यातच आठवडे बाजार परिसरातून महिलांना जाण्यासाठी आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते, कारण या भागात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे त्याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागतोय। एकीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सुरक्षित राहावी यासाठी कडक कायदे करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। मात्र दुसरीकडे अशा प्रकारे मुख्य शहरात खुलेआम गांजाची विक्री होत असल्याने रस्त्याने जाण्यासाठी आता महिलांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते। दर्यापूर शहरातील आठवडे बाजार या परिसरात आज सोमवार 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30च्या सुमारास जनविकास न्यूजच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करण्यात आले। या स्टिंग ऑपरेशन मध्ये आठवडे बाजार परिसरात एक व्यक्ती हा नगरपालिकेच्या स्वच्छतागृहाजवळ खुलेआम गांजाची विक्री करत असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। विशेष म्हणजे 5 ग्रॅम गांजाची पुडी ही तब्बल 100 रुपयाला विकली जाते। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नुकतेच अमरावती जिल्ह्यात ठाणेदारांच्या बदल्या केल्या असून दर्यापूर पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पदावर सुनील वानखेडे यांची नेमणूक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुनील वानखेडे यांना या अवैध व्यवसाय संदर्भात माहिती नाही का, हा सुद्धा एक प्रश्न दर्यापूर वासियांनी उपस्थित केलाय। दर्यापूर शहरात खुलेआम गांजाची विक्री होत असलेल्या या धक्कादायक प्रकरणानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक संबंधित बीड जमादारावर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकच आहे का? एकच आहे। 100ची या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक